कोण मरायला आला आता. हा येस नमस्कार. नमस्कार. एक सेकंड. माझा पेपर तुमच्याकडे आहे. हो ऍक्च्युली ते बायको घेऊन गेले. एक सेकंड. कुठला पेपर? कुठला पेपर? आमच्याकडे स्वतःचा पेपर येतो. नाही तो जे बातम्या वगैरे येतात त्या नाही. हा मग अहो तो फेफर परीक्षेचा फेफर, माझ्या परीक्षेचा. परीक्षेचा पेपर? हा माझ्या 10वीचा परीक्षेचा पेपर तुमच्याकडे आहे. कुठल्या 10वीचा? चेक करायला आलाय तुमच्याकडे. अरे तू काय बोलतोस? तुला कळतंय का? हा मग माहितीये, मला समजतंय. अहो मी माझा फेफर लिहिला ना 10वीचा हा. परीक्षा केंद्रामध्ये. फेफ. हा त्याच्यानंतर तो माझा फेफर आहे हा. ना, तो बोरुलीच्या शाळेमध्ये गेला. तिथून 3 दिवसाने टेम्पोने तो तुमच्या शाळेमध्ये आला आणि मग तुमच्या शाळेमध्ये तो सगळ्या शिक्षकांमध्ये चेक करण्यासाठी वाचला. तो फेफर म्हणतोय मी, फेफर 10वीचा. कसं आहे, मराठीचे फेफर तपासणारे 5 शिक्षक आहेत. अहो मग आधीच्या 4 शिक्षकांकडे जाऊन आलोय मी. तू 4 शिक्षकांच्या घरी जाऊन आलास? हा मग काय आहे, तो फेफर आहे ना माझा 10वीचा. इथे फेफर नाही, ते पेपर असं आहे. कळलं का तुला? तेच ते, तो चेक करायला तुमच्याकडे आलाय म्हणून मी आलोय तुमच्याकडे. म्हणजे काय आहे माहितीये, माझा फेफर आहे ना, तो तुम्हाला असा पटकन शोधून सापडणार नाही. तुला कळलं ना? हा. निघ आता, चल. नाही काय आहे, त्याच्यावर नाव लिहिलेलं नाही ना, तो त्याच्यावरती डान्स बार आहे. डान्स बार आहे? हा तो फेफर वरती असतो ना डान्स बार. अरे बारकोड म्हणतात त्याला. डान्स बार काय बोलतोस मूर्ख माणूस? बारकोडला डान्स बार बोलतोस तू? हा तो अजून मी बारकोड आहे ना, बारकोड एवढं आहे ना, बारकोड असा छोटा. मग मला काय माहित नाही, मला काय कळलं नाही म्हणून मी पटकन बोलून गेलो. मग तुला कळलं ना? हा. तू जाता, चल निघ. नाही पण मी आयडिया केलेली आहे. काय? फेफर लिहिताना मी आयडिया केलेली काय? आहे. माझ्या फेफर वरती मी लिहून ठेवलेलं आहे, हगडबंब भाभा की जय. हगडबंब? मुळात ते हगडबंब नाही, अगडबंब असेल. आणि भाबा हे फार मोठे शास्त्रज्ञ होते. त्यांना लाज आणणारे तुझे कुठले तरी बाबा असतील. कळलं तुला? नाही आमच्या फॅमिलीचे बाबा आहेत ते, हगडबंब बाबा. हा काय त्याचं काय? तर त्यांचं मी असं नाव लिहून ठेवलेलं आहे हा. आणि त्याच्या पुढे आहे ना हळद कुंकू पण लावलेलं होतं. अच्छा. तुम्ही फेफर शोधा, मिळेल. अरे असं नाही करता येत बाबा. तू निघतून निघतून अहो मला पास व्हायचं. तू निघतून म्हटलं ना. फेफर मी असं एक काय करतोयस? थांबा. काय करतोयस तू? थांबा, काय नाही करत आहे, काय तू निघ ना बाबा. इथे काय कर, माझा वेळ फुकट घालू नकोस. नाही. काय करतोयस तू? हे घ्या 512 रुपये चिल्लर आहे, घ्या. हे कशा करता देतोयस तू मला? व्यवहारात आपण एकदम पक्का आहे, एकदम घेऊन टाका. तिथे कोणाशी बोलतोयस तू? भिंतीशी बोलतोयस का? माझ्याशी बोल. उगाच आपला काहीतरी बोलतोयस तू बेटा का? काय चाललंय? आणि हे काय कशा करता देतोयस तू? हे काय खिडकीतनं फलीकडची माणसं आहेत ना, दिसत आहेत ना. अरे नालाय काय, ती टपलेलीच होती रे. शेजाऱ्यांना काम धंदे नाही, सतत बघत असतात, दुसऱ्यांनी डोकावत असतात. तू इथे बोल. काय हे काय आहे सगळं? अहो 512 रुपये. अहो माझ्या लहान भावाची फिगी बँक फोडली मी तुमच्यासाठी. काय मला लाज देतोस तू? लाज? नाही, बेशरम, मला लाज देतोस तू? नाही सर, नाही सर मला पास व्हायचं या वर्षी एक सर. तर फास नाही, ते पास आहे रे. तुला बोलता येत नाही नीट. सर तुमच्यासारखं फास्ट बोलणं नाही जमत मला. पण सर मला यावर्षी काही करून फास्ट व्हायचंय सर. मी कुलवंत आहे सर, मी कुलवंत आहे. कुलवंत? हा पण मी जातीवंत आहे. अरे तू काय बोलतोयस? ते झालं एकदम अशी सॉलिड गरज असते, त्याला काय म्हणतात? गरजवंत म्हणतात त्याला. मी गरजवंत हा आहे. शब्द बोलतोय. तुझी ऐक, तू जा, चल जा. सर असं करू नका. 3-4 मार्काचा सवाल आहे सर, मला पास करा सर. 3-4 मार्कासाठी सर. अरे नाही रे बाबा, असं नाही हो. सर माझ्यावर असा अन्याय करू एक नका सेकंड, सर. घरात नाटकं नको जाणार, मी नाही जाणार. मला नाही मला 3-4 मार्क. मी पाय नाही सोडणार पाय. मला पास करा, मला पास करा. मला मी नाही सोडणार पाय. 3-4 मार्काचा प्रश्न आहे ना. ठीक आहे, फक्त 3-4 मार्कासाठी. ठीक आहे, रडू नको. इथे उभा. पाय सोडा आधी. पाय सोडायचं काय वेडेपण झाली इकडे. 3-4 मार्काचा प्रश्न आहे ना. 3-4 नाही सोडत. कळलं मला. ठीक आहे, चेक करतो. ठीक आहे. वैताग वाट. प्लीज पास करा मला. हो, तुमचा नाही धरलाय पाय, इथं धरलाय हा पाय. आता याच्यात पेपर कसा चेक करणार? कुठे पेपर आहे तुझा? कळणार कसं? तफास त्याच्यावर लिहिलंय हगडबंबम भाभा की जय असं लिहिलंय बघा. हा पटकन जास्त वेळ नाही घाला. हा बघा, हा माझा पेपर. हा तुझा पेपर आहे? हा माझा पेपर आहे. हा पेपर तुझा आहे? हा
हा पेपर चेक केल्यानंतर मी पेपर चेक करणं काल थांबवलं होतं. कळलं? म्हणून तो एवढा सॉलिड लिहिलाय मी पेपर. सॉलिड नाही, फालतू पेपर लिहिलास तू. म्हणजे अत्यंत घाण पेपर लिहिलास तू. काय काय लिहिलंस तू? काय लिहिलं? हे काय लिहिलंस तू? इकडे इकडे इकडे. ही जे काय फालतू बोला ना, आपल्याला काय सगळीची फालतूगिरी केलीस ना तू. ह्या पेपर तपासण्यामुळे काल माझं बायकोशी भांडण झालं. जरा ब्रेक मिळावा म्हणून खाली गेलो तर सोसायटीच्या अध्यक्षाबरोबर मारामारी केली मी. 100 मार्काचा पेपर तुझी लायकीने एक फक्त मार्क मिळालाय तुला. ओढून तोडून अर्धा मार्क वाढवून दिला. कळलं तुला? आणि तू 3-4 मार्क वाढव सांगतोस. 3-4 मार्काने काय होणार आहे? काय होणार 3-4 मार्काने? सर 3-4 मार्क वाढवा म्हणजे 34 मार्क वाढवा ना. तुमच्या दिमाग मध्ये घुसत नाही का? टोटल होणार 35.5. तुला लाज वाटत नाही का रे बोलताना? 34 मार्क मागतोस. काय हे काय लिहिलेस तू? हा, हे काय लिहिलेस? मी पेपर चेक केला. काय लिहिलेस तू हे? हा, काय लिहिलेस? काय विचारलं होतं? हा, गो गा कानेटकर शिरवाडकरांना काय म्हणाले? काय लिहिलेस तू हे? सोपं आहे. काय लिहिलेस? वाच. आओ आंखें निकाल के गोटिया खेलूंगा गोटिया. क्राइम मिस्टर गोगो आओ. पोर की पहिया आओ. हे गोगा कानेटकर तुला काय मास्टर गोगो वाटले? हा, काय मास्टर गोगो वाटले तुला? काय चालले फालतूगिरी? गोगा कानेटकर नाही गोगो का सेम आहेत? अहो, पण सिनेमात तर तेच दाखवलाय ना. हा सिनेमा आहे. हा सिनेमा आहे. एक सेकंड. हे हे काय? हे काय लिहिलेस तू? इथे विचारलेला प्रश्न, राजा अशोक प्रजेला काय उपदेश करून म्हणाला? काय लिहिलंस तू हे? छन पकैया छन पकैया छन पकैया छन, असं राजा अशोक म्हणाला. राजा अशोक कोण सांगा ती मला. राजा अशोक कोण? दादा मुनी छन्न पकैया हम लोग तुम लोग सब लोग. कानाखाली पेटवेन ना. हा, अरे अशोक कुमार नाही, चक्रवर्ती सम्राट राजा अशोक. माहितीये का तुला? हो काय? हो सॉरी हा, मला वाटलं की ते आपले. तुला काय वाटलं? नाही. आणि तुला एक पहिली गोष्ट, हे जे उतार आहे, हे वर उतारे दिले ते वाचून तुला प्रश्नांची उत्तर लिहिता येत नाही. काय सांगताय? वर उतारे आहेत? वर मला वाटलं तारे आहेत नुसते, वर उतारे पण आहेत. अरे हुशार आहेस रे तू. सॉरी. शिक्षणापलीकडे बरंच शिक्षण झालंय तुझं. अरे साधा उतारा वाचून लिहायचे असतं उत्तर, एवढं साधं सोपं तुला कळत नाही. असं असतं ते. असंच असतं. मला वाटलं ते डेकोरेशन म्हणून काहीतरी लिहून ठेवलंय वरती, काहीतरी करून ठेवलंय. अरे जा ना बाबा, काय करू तुझं मी? सर मला फास्ट करा सर. अरे फास्ट, मला फास्ट लावायची पाळी येईल तुला. पास केलं तर कळलं का? नाही मला आपण हे बोलूयात पेपर बद्दल. फार त्रास झालाय मला याचा. हा, हे तू काय लिहिलंस ते? माझा आवडता कवी कोण? काय लिहिलंस तू? हेमांगी कवी. हेमांगी कवी लिहिलंस तू? आवडता कवी हे विचारलेलं तुला? मला जाम आवडते ती म्हणून लिहिलं आपण. काय तुला आवडते? अहो माझी मैत्रीण नाही ती. मला वाटलं तुम्ही मला तिच्याबद्दलच विचारताय पेपर मध्ये, म्हणून मग लिहिला मी हेमांगी कवी. तिच्याबद्दल कशाला विचारू मी? तुम्हाला माहिती आहे का? अहो अधूनमधून पावसाळ्यामध्ये 3-4 कविता ती टाकत असते. मग तिच्याबरोबर कविता करत इथे पेपरवर कशाला बसलास तू? आणि तुला एक प्रश्न विचारला होता की आपल्या घरातला कचरा उचलण्यासाठी महानगरपालिका अध्यक्षांना पत्र लिहा. तू काय लिहिलंस उत्तर? कचरा झालाय उचला. एवढंच. कचरा कुठे झालाय, किती झालाय, ठिकाण काय, दिनांक काय, वार काय, काय लिहायला नको? एवढं लिहायला लागतं? आमच्या एरियामध्ये तसं नाही. आम्ही दादांच्या ऑफिसमध्ये जातो, दादांना सांगतो हो दादा आपल्या एरियामध्ये कचरा झालेला आहे. लगेच कचऱ्याची गाडी येते, उचलून कचरा घेऊन जाते. मग एवढं समजा कचरा समजून तुला उचललं तर, कारण तू कचराच आहे तसा. पण मला काय माहिती एवढं लिहायला लागतं. आम्ही असं दादांच्या ऑफिसमध्ये लिहित बसत नाही. अरे मूर्ख माणसा, एक मार्क्स कमवावे लागतात, भीक मागून मिळत नाहीत, मेहनत करावं लागते. कळलं का तुला बाळा? मी जान टाकली आहे सर, मी जान टाकली आहे. अर्ध्या मार्काची जान टाकलीस तू? अर्ध्या मार्काची जान? सर माझ्या जिंदगी मरणाचा प्रश्न आहे. बरं सर चला, तुमचं नाही माझं नाही. बघ मी काय म्हणतो, निबंधामधले मार्क्स वाढवून टाका तुम्ही. मी तुम्हाला इकडे 4-5 आयटम करून दाखवतो. निबंधाच्या बद्दल आयटम हे कुठलं समीकरण आहे? अहो माझ्या एरियामध्ये फेमस आहेत आयटम, तुम्हाला आवडतील. मला तू निघितून तुम्ही खुशीने वाढवा. मला नको, तुम्ही ऐका ना, मला तुम्ही पेपर खुशीने- तुम्ही वाढवून बसा. अरे पण- तुम्ही बसा अरे पण इथे. माझं डोकं- मी तुम्हाला हे बघा 3-4 आयटम करून दाखवतो. तुम्हाला आवडलं तर मार्क्स वाढवायचे. तुम्ही शत्रुघ्न सिन्हाचा कुत्रा कसा भुंगणार माहितीये का? हो 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 हो. ही फालतूगिरी. नाना पाटेकरांचा कुत्रा कसा भुंगणार? हे बघ बाळा, तुझी फालतू. ऐका ना, माधुरी दीक्षितचा दरवाजा उघडण्याचा आवाज कसा येणार?
आहे की नाही? हे सगळं थांबव आता, माझं डोकं फिरायला लागलं. आता आवडलं असेल तर निबंधाचे मार्ग वाढवा ना तुम्ही सर. निबंध? निबंधाचा विषय काय होता? पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून पृथ्वीचा ऱ्हास. तू काय लिहिलंस उत्तर? वरण भात नाही झाला तरी चालेल, पृथ्वीवर राहाच. अरे पर्यावरण वेगळं आणि वरण भात वेगळं, आणि राहाच नाही, रास. रास हा शब्द आहे जो तुझ्या बुद्धीचा झालाय, रास. ए, 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 ए. आहे मी ढब, नाहीये मला बुद्धी. पण सर सर माझ्या आई वडिलांकडे बघून तरी मला पास करा सर. पण मग कशा करता पास? अभ्यासच केला नाहीस तू. मी नापास झालो ना तर माझ्या आईला तिसरा अटॅक येईल. आईला असं म्हणावं लागेल मला. हो, आईचं काय खरं नाही तुम्हाला सांगतो. आईला आता झेपत नाही हो, आणि माझ्या बापाला पण आता झेपत नाही. काय म्हणतो? अहो दिवसाला 2-2 क्वार्टर देशीच्या पितो. हे बघ बाळा. अहो परीक्षा असली ना की 1 क्वार्टर एक्स्ट्रा पितो. मला परीक्षा केंद्रावर सोडायला येतो, माहिती येतो, आणि मग जाताना गाडीने जातो. गाडीने जातो? पोलीस लोक त्याला गाडीने सोडायला जातात. झेपत नाही हो, झेपत नाही त्यांना, झेपत नाही मला, झेपत नाही. करा ना, करा आता, मला पास करा हो. नाही रे करता येणार असं. माझ्या आई वडिलांकडे बघून तरी पास करा. नाही नाही, बघ कसं आहे, तू काहीच लिहिलेलं नाहीस. कधी कधी तू लिहिलेलंच नाही खरं म्हणजे. मला हे बघ, एवढंच फक्त लिहिलंयस तू, बाकी सगळं कोर आहे रे. सगळं कोर आहे रे, सगळं कोर आहे. नाही नाही, मला लिहायचं होतं, मला लिहायचं होतं सर, मला लिहायचं होतं, मी लिहिणार होतो. मग पण मला वेळ नाही पुरायचा सर, वेळ. का? मी बाकावर बसायचो, खिडकीतून बाहेर एकटक बघायचो. कोणाकडे? माझ्या बापाकडे. का? तो सरपटत पोलिसांच्या व्हॅन पर्यंत पोहोचला का मग मी पेपर लिहायला सुरुवात करायचो, म्हणून मला वेळ नाही पुरायचा. ठीक आहे, अच्छा, दुःख समजून घ्या ना सर तुम्ही. कळलं मला. पास व्हायचंय म्हणून सांगतोय. हो. हे तर तुला कशाला भाव दिला? पास व्हायचंय सर, म्हणून मला लिहायचं. मला ना सर, मला सगळी उत्तरे येतात. हा, तुला सगळी उत्तरं येतात? हा, म्हणजे त्यावेळी तुला वेळ पुरला नाही? मग नाहीच ना. म्हणजे उत्तरं डोक्यात आहेत तुझ्या? हा आहेत. ठीक आहे, एक काम कर. हा हा ही कोरी पानं आहेत ना, हा याच्यावर ही प्रश्नपत्रिका आहे ना, हा याची उत्तरं लिही. हा. म्हणजे विषय संपून, म्हणजे मलाही गिल्टी वाटणार नाही तुला पास करताना, नाही का? हा. प्लीज. मी लिहितो सर. एक काम करा सर, तुम्ही ते माझ्या मागे बसा. कशा करता? बसा, माझी सवय आहे तशी. हे बघ, फालतू की नको. नाही नाही, खरंच सांगतो, शपथ. हा. बसा तुम्ही, बसा मागे, मी लिहितो, पटकन लिहितो. दुसऱ्याचं काय? दुसऱ्याचं कुठलं रे? कुठला? दुसऱ्याचं सांग ना. दुसरं मला विचारतो दुसऱ्याचं मला विचारतो. मग हा, त्या बाकावरचा मुलगा बसतो. काय चाललंय? ऐका. काय चाललंय? ऐका. निघितून तुझी लायकी रे, नापासच झालं तू, नापासच हो. जा तिकडे. ऐका, मी फास्ट होणार यावर्षी. फालतू करू नको मला. काय करतोय तो? नाही, आमचे जागृत देवस्थान आहे ना, हगडपंप बाबा, त्यांची उदी आहे ती. ऐका, असं नाही म्हणू नये. उदी लावा तुम्ही. हा, ही उदी लावा आणि 101 वेळा तुम्ही म्हणा हगडपंप बाबा की जय. मग मी फास्ट होणार बघा. त्यांच्या 100 फटके देईन तुला. नाही. निघितून. नाही, ऐका ना सर, निघितून सांगतोय तुला, डोकं फिरून निघितून. ए, सांगतोय ना आपण शांतपणाने. आपल्याला फास्ट कर. हे बघ, तुझी भाषा बदलत चालली, लक्षात घे. कशाला एक आता सगळं बदलेल, माहितीये काय? हा? हे आहेत ना, हे काय करतोय तू? हगडबंब बाबांचे मंतरलेले तांदूळ आहेत, कळलं? मगाचपासून सांगतोय. आता आहे ना, हगडबंब बाबांचे तांदूळ इकडे टाकून ठेवतो. मला फास केल्याशिवाय जर ह्या तांदळाच्या बाहेर पडलात तर तुमचा नायनाट होणार, सत्यानाश होणार तुमचा. बघा आता तुम्ही, हा तुमचं मरण अटळ. आता मला फास केल्याशिवाय तुम्ही ह्या तांदळाच्या बाहेर पडू शकत नाही. चला, बाहेर पडलो तर मला नायनाट होईल. नायनाट होणार. ह्याच्या आतमध्येच मारतो तुला. सत्य.